राहत आहेत काही लोक बसतील आपण त्यांच्याशी नमस्कार. शिर्डी विधानसभेचं आता इलेक्शन आहे. काय इथं कुणाचं पारडं जड आहे? विखे पाटील. काय कामं आहेत का? भरपूर कामं केली. तुम्ही कार्यकर्ता म्हणून सांगता की सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगता? मी एक सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ता आहे, ते कॉन्ट्रॅक्टर आहे नगरपालिकेची. आपल्याला काय वाटतं? मी घोगरेताई 100% घोगरे. काय काय काम आहेत? घोगरेताई काम नाही, यांचं काम नाही म्हणून घोगरेताई यांची निवडून आणायची आम्हाला. त्यांचं काहीच काम नाही. बरं काय म्हणजे काय नाही, नगर मंडळ रोड बघा ना तुम्ही आले तर तो रोड बघा. केंद्राचा रोड आहे, नॅशनल हायवे केंद्राचा आहे का राज्याचा हे सगळं जनता सांगा ना यावेळी. केंद्राचा रोड आहे. 100% हे सगळे साहेबाचे कार्यकर्ते, काही दोष नाही. केंद्राचा हे सगळे साहेबाचे कार्यकर्ते हे अजिबात त्यांच्या विरोधात बोलणार. मी सांगतो ना 100% घोगरेताई. काय म्हणणार निकाल कळलंच. अजूनही आपण काही कार्यकर्ते आहेत. काय वाटतं आपल्याला? इथं फिक्स नामदार राधाकृष्ण. कामं आहेत आपली भरपूर खूप कामं सांगता येतील? भरपूर कामं आहेत. नगरपालिकेमार्फत आहेत, PWD मार्फत आहेत, नगरपालिकेमार्फत आहेत. भरपूर काम आहेत. कामांच्या बाबतीत त्यात नाही महाराष्ट्रात करू शकत नाही. आता कसं आहे, हे फक्त बोलणे, निगेटिव्ह बोलणे हे करणे. साहेब 1 नंबर येणार. 70,000 मतांनी साहेब. आपण जे म्हटलं की विखे पाटलांची कामं नाही, तर मग आता घोगरेताईंचं काय वाटतं? त्यांना निवडून दिल्यावर आपलं त्यांचं काम आहे नाही, पण यावेळी त्यांना संधी देणार. ओळखत पण नाही, त्यांचं काही कामं पण नाही. करोडो रुपयाचे अर्ब रुपये काय सांगेन वर्षापासून ते आमदार इथं 35 वर्षापासून आता 8वी टर्म. लोक वैतागले आता 35 वर्षानंतर. पण आता कमीत कमी 1 लाख मताचे जास्त. प्रामुख्याने मला प्रश्न विचारावा वाटतो तुम्हाला की समजा महायुतीने 1500 रुपये जाहीर केले, तेव्हा महाविकास आघाडीने ते हे धोरण नाकारलं होतं. आणि आता महाविकास आता ते 3000 द्यायला तयार आहे. द्यायला तयार आहे आणि तरुणांना 4000 रुपये. आता काहीतरी असतं त्यांचं काहीतरी वरचा लेवलचा विषय काहीतरी. म्हणजे कसं आता ते 1500 वर विधानसभेत घोगरे गेले होते, हायकोर्टात गेले. तुम्ही सांगा ना, सगळ्या भगिनी मतदान करणार. मोटरसायकल बसून मतदान ठोकणार हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. आपल्याला काय वाटतं आता 1500 वरून महायुती 2100 बनते, देतील की 2100? काम आहे सांगतो. त्यांनी 1500 दिले तर 2100 देणारच नव्हते. 1500 दिले त्यांनी प्रत्येक महिन्याच्या माध्यमातून. 2100 नाही, तुमची माहिती कमी. 3000 सांगितले त्यांनी. 3000 असं ते येणार काय ठरवून ही योजना बंद पाडण्यासाठी हायकोर्टात विषय आहे ना. ही योजना बंद पाडण्यासाठी हायकोर्टात गेली. हा विषय स्थानिकाचा आहे. आपले 3000चा नाही. इथे निवडून कोण येणार आहे त्यावेळी सर्वसामान्य लोक आहे का? लोकांकडे दहशत पण त्यांचे लोक बोलत नाही. आता हा बघा, हा मुलगा काय बोलला का? नाही तो तुमचा लोक बोलत नाही त्यांच्या पुढे, घाबरत्या. काम बंद होईल, कॉन्ट्रॅक्ट हे होईल, ते आघाडीचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना नाही महाविकास आघाडीमध्ये. विद्यार्थी सेना नाही महाविकास आघाडीमध्ये. परवा त्या दिवशी इथं सभा झाली काम प्रांगणासमोर पूर्ण मार्केट बंद केलं ना. घोगरे काय काम आहे ते दाखवणार काहीच नाही. काम सर्वसामान्य जनता घोगरे ओळखत पण नाही. त्यांना निवडून घ्यावर काम कळलं. ते असं यांचा 35 वर्ष झालं का? का सांगा बरं, नगर मनमाड रोडचा काय परिस्थिती? ठीक आहे. तुम्ही लोक नगर मनमाड बाकीच्या रोड बघा ना. बाकीच्या गावामध्ये रोड आहे ना तुमचे. रोडवर धंदे असतील सांगा ना. नगर मनमाड रोडचं काम रस्त्यांचा विचार करता कोपरगाव तालुका झाला, संगमनेर तालुका झाला, अजिबात रस्त्यांची अवस्था एकदम बिकट. पण राहता तालुक्यातले जे सर्वसामान्य म्हणजे गावातले खेडेगावातले जे रस्ते सगळे डांबरीकरण झाले, पददिवे लावले, सगळीकडे मुरुम टाकलाय. व्यवस्था एकदम सुंदर आणि टापटीप. मी सांगतो ना, हे नामदार साहेबांसारखं काम कोणीही करू. यांचे धंदे म्हणून हे बोलताय. आणि मला अजून एक
तुम्हाला आणि यांच्यावरती दहशत आहे. यांना कोणत्या हिशोबाने काम करत होते नगर मनमाडचं काम का बंद पडलं? आमच्या ही विकेंडची दहशत, एक माणूस मिळून जाते आणि सगळे भेटले ते बघा. आमची दहशत असते तर एकटा माणूस येऊन बसला असता की विरोधात. दहशत नाही, काही नाही, सगळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकारण चालू आहे. विखे पाटील 1 लाखापेक्षा जास्त लीड आता तुम्हाला एक प्रामुख्याने विचार वाटतो की 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, ज्यावेळेस यांनी 1500 रुपये चालू केले तर मग त्यांना का सुचलं नाही की आपणही पण ते अगोदर चालू करायला त्या पाहिजे? टायमाला महाविकास आघाडी सरकार होतं, त्या टायमाला आता बंद पाडू राहिले ते बंद पाडण्यासाठी. हे कोरोना का आपल्या राज्यात नव्हतं, देशात अख्ख्या जगभरात ती परिस्थिती होती. त्याच्यामुळे मग काही योजना नाही, काही त्याला काम करायला संधीच भेटली नाही. कोरोनाचा भ्रष्टाचार झाला, घरात बसून एवढे पैसे कमवले, वाटले काही. आणि जनता नेहमी म्हणत असते की उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करत होते. मग आता लोक त्या टायमाला घरात बंद होते. मग आणि तुम्ही घराच्या बाहेर निघत त्या टायमाला. आता जागा दाखवली, आता कसं लोकांमध्ये फिरायला लागले. आधी हे घरीच बसत होते. चांगले मंत्री आमदारांनी घरात घेतलेलं नाही आधी, म्हणून लोक पळून गेले. लाईव्ह होते, घरात बसले, एवढा कोरोनाचा भ्रष्टाचार झाला. आज आमचे शिंदे साहेब प्रत्येक सामान्य माणसांमध्ये जातात, उठतात, बसतात. म्हणून उद्धव ठाकरेला लोकांपर्यंत जावं लागलं. अहो साहेब, पण त्यांना कळलंच नाहीये लॉकडाऊनच्या काळात कोणी घराच्या बाहेर निघत तरी होतं का? सर्वसामान्य लॉकडाऊनच्या आधी पण कधी गेले ते? कुठे गेले? या कॉन्ट्रॅक्टर लोकांची थोडी माहिती कमी आहे. कोरोना का